हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात? गुड मॉर्निंग. तर आहे सकाळची वेळ आणि रविवार आहे, तर सर्वांना सुट्टी आहे. मुलांना आणि मिस्टरांना ते घरीच आहेत. आणि आता आम्ही मॉर्निंग वॉक करून आलो. त्यानंतर घरी येऊन मी योगासुद्धा करते आणि त्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि मी आले डायरेक्ट किचनमध्ये आल्यानंतर आता हे मला रात्रीचे भांडे होते थोडेसे. तब्येत ठीक नसल्यामुळे मी भांडे ठेवले होते. कधी तर तब्येत ठीक नसेल तरच आपण भांडे ठेवायचे. रात्रीचे भांडे कधीच ना घासल्याशिवाय झोपायचं नाही. थोडेसे जरी असले तरी ते घासून स्वच्छ करून ओटा साफ करूनच झोपायचं. मी ओटा वगैरे क्लीन केला होता, पण भांडे घासायचा खूपच मला आता होत नव्हतं. म्हटलं चला उद्या घासूया, कारण उद्या रविवार पण आहे, म्हणून मी ते तसेच ठेवले होते. पण आता पश्चाताप होते की मी हे का ठेवलं. थोडंसं 5-10 मिनटाचं काम मी तेव्हाच आवरले असते तर सकाळी असा राडा झाला नसता. म्हणून मी म्हटलं चला सगळ्यात आधी मी आंघोळ करून किचनमध्ये आल्यानंतर मी लगेच भांडे घासायला घेतले. कारण ना किचन साफ असेल तर सकाळी आपल्याला कामं करायला छान फ्रेश वाटतं आणि चांगला आपला मूडसुद्धा येतो. म्हणून ना कधीही रात्रीचे कामं वेळच्या वेळी आवरूनच मगच झोपायला जायचं. तर मी तशीच करत असते. कधी तब्येत ठीक नसेल तर मात्र मग ठेवते. आणि जर ठेवलं ना त्यातलं सगळं साफ करून खरकटं वगैरे काढून ठेवायचं आणि मग भांडे एकत्र जमा करून ठेवायचे. आता इथे भांडे घासून घेतले, ओटा साफ करून घेतला आणि त्यानंतर आता मी नाश्ता बनवायला घेत आहे. नाश्त्यामध्ये मी पोहे बनवणार आहे. दर संडेला माझे मिस्टर नाश्ता बनवतात. मी म्हटलं चला आज मी तुम्हाला बनवते नाश्ता. तर मी पोहे बनवायला घेतले आणि इथं मी पोहे एकदम सिंपल पद्धतीनेच करते आणि थोडे आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो. छान असा चहासुद्धा उकळलेला आहे. आता चहा पोहे आम्ही मस्त नाश्ता करणार. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.